राम राम सर्वांना. सकाळचे 9:30 वाजत आले. वातावरण अजिबात खास नाही. हे बघा पाऊस चालू आहे थोडा थोडा. आणि तिकडं पहा, जेव्हा वावरातलं काल आपण ट्रॉलीनं वाहून फेकलं त्याच्यात आज पेरणी चालू आहे. काका गेलेत थोड्या वेळापूर्वी. आज आपल्याला खरा कालच्या ब्लॉग एडिटिंगलाच टाइम लागला, म्हणजे आता अपलोड झालाय तो. पाऊस चालू आहे, याच्यात पेरणी चालू आहे आपली. तर काका इतक्यातच एक काय काय केलं काका, डायरेक्ट तुकडा पाडलाय. यांनी तारीचा जुगाड केलाय असा. डायरेक्ट 2 तुकडे, म्हणजे तुकडाच पडलाय डायरेक्ट. आता याला वेल्डिंग जमल ना? नाही बीडचं म्हणजे बीडचं वेल्डिंग नाही होत. मला तरी असं वाटतंय का दोन्ही पण आता नवीनच्या पाहून घेतो. नवीनच्या वेगळ्या आहे का, कारण की हे काही कामाचे नाही. जे पाठीमागचं इम्प्लिमेंट राहतं ते सारखं इकडं तिकडं हालत राहतं. आपल्या पाबरीला एवढं वजन आहे या फणाला, हे बघा लय हेवी पाबर आपली. त्याच्यामुळं असंच झुलत असल्यामुळं चाकी जी ती तुटली. बघू, मला तरी वाटतंय नवीन मॉडेलचीच टाकावा, काहीतरी वेगळं असेल त्याच्यात. बघू काय होतंय. तर मित्रांनो, आपली पिकअप पण थोडी माग घेऊ की आपल्याला हे हत्यार जोडायचंय. अरे गे, टाकी फुल आहे पहा ना, नादच करायचं नाही. सर्वचा आवाज येतो बरं का गाडी बंद केलं. चालो पाबर सोडून घेऊ. बकरायची ऑर्डर आहे. ट्रॅक्टरचा रिमचा कलर पहा, वर एकदम ब्लॅक काल. काय करते एखादं पी देते काल. चालू दे आता, एवढ्या तारीने काय होणार नाही. चालले होऊन जाईल एवढ्या तारीने. त्याला काय जाड तार आहे चांगली, काय नाही चालून जाईल. तिकडची तर काही कामच करीत नाही, इकडचीच चालत फक्त. चालो, पाऊस पण आलाय. तर काका चालले ते बघा या वावरात. आपण तर यांना पाणी वगैरे दाखवू. तर हलका हलका असा पाऊस चालूच आहे, थांबायचं नावच घेत नाही. तार तुटली ती मग काय जुगाड केला मग तसंच आणलं. तर मित्रांनो 1:30 वाजलाय. काकांना जायचंय पेरायला. वखर सोडून ठेवू, पेरणी यंत्र जोडू. 13/7 कालच तारीख होती बहुतेक, 13/7. आपली ही लाईट बंद पडली. हॉर्नचे स्विच पूर्णतः कामातून गेलंय. पूर्णतः गेलंय, गेलं ते कामच. हे स्टेअरिंग कवर काढून टाकावं वाटतं साल. असं थोडं असं धरायला इथं थोडं हे होतं. पाहू काढून पाहू. त्याच्या आधी आणि त्याच्यामध्ये पण एक स्टेअरिंग कवर आहे, दोन्ही हातांनी काढायला पडेल. पिकअपचं आहे ओरिजिनल, जे महिंद्राकडून येतं. आता स्टीरिंग एकदम बारीक झाली, बारीक आहे बा. वेगळंच वाटतंय हाताला. आता हा पीस भेटला तर ठीक, नाही का, नाही तर अख्खी स्टीरिंगच बदलून टाकू. ये पा इथं क्रॅचेस पडली, स्टीरिंगच बदलून टाकू डायरेक्ट. काका काय शोधू राहिली तार. ते जेव्हा मूड होईल तेव्हा परत लावू. याला ग्रिप लय भारी बरं का, याच्यापेक्षा जास्त ग्रिप यालाय. असं मटेरियलच वेगळं आहे, काही ग्रिप आहे याला, चांगली ग्रिप. आता काय करायचं, स्टीअरिंग कवर असं पाहिजे पा, एकदम कडक.
ग्रिप भारी, ग्रिप एक नंबर आहे. 5:30 वाजत आले, आपले रील वगैरे टाकून झाल्या आणि पाऊस बऱ्यापैकी पाऊसचा रिमझिम रिमझिम चालू होता. काका आत्ताच पेरायला गेले. साखीचं काही नाही, तार बीर बांधून जुगाड केला फक्त, आणि म्हणजे तात्पुरता येतो त्याचं, काही ना काही तर करायलाच पडत. एवढी तारीवर राहणार नाही, ते अजिबात नाही राहणार, कारण की आपल्या पेरणी यंत्राला लय वजन आहे, काहीच्या हलकं फुलकं नाही ते, मनाला तर आहेच आहे पण पेटीला पण वजन आहे. आणि आज आपण ऍग्रिकल्चरचा फॉर्म पण भरून आलो, BSc ऍग्री करायला फॉर्म सुटले तर फॉर्म पण भरून आलो. डॉक्युमेंटची थोडी घाई असल्यामुळे व्हिडिओ काढायला जमला नाही. BSc ऍग्री करायची आपल्याला 12वी नंतर, 12वी झाली आपली. आणि असं काहीच वातावरण आहे, जसं पेरणी यंत्र जोडलं तसं तिकडे उभाच होता टॅक. आत्ताच काका गेली, 6:30 वाजत आले आणि काका पण आले. पाऊस खूप चालू झालाय. तर मित्रांनो, काका पण गेले गावात आणि आजचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करू. आजचा ब्लॉग खूप छोटा झाला असेल असं मला वाटतंय, एडिट केल्यावरच कळेल ते. मोजून आताच्या कंडिशनला 16 सबस्क्रायबर राहिले. लवकरात लवकर आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा. 1000 सबस्क्रायबर झाले आपण आपल्या ट्रॅक्टरची रेस खोलणार आहे. लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.